स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. सातत्याने नाविन्याचा पाठपुरावा करणाऱ्या ह्या संस्थेने कोविड-19च्या पॅन्डेमिक काळामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले नसते तरच नवल. तर या पार्श्वभूमीवर कोविड-19च्या लॉकडाऊन काळामध्ये स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाने एक अद्भुत असा उपक्रम हाती घेऊन जागतिक स्तरावर शाळेचे नाव नोंदविले आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशन रामेश्वरम या संस्थेमार्फत 100 उपग्रह अवकाशात सोडण्याचा एक जागतिक उपक्रम राबवण्यात आला होता. त्या निमित्ताने संस्थेचे सचिव श्री मिलिंद चौधरी यांनी काही शाळांना आवाहन केले होते. त्या आवाहनाचा पाठपुरावा करत माननीय अध्यक्ष श्री माळपांडे सर यांनी ही आपल्या शाळेचे 10 विद्यार्थ्यांची चमू या उपक्रमात सहभागी होईल असे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर स्वामी विवेकानंदाच्या 10 विद्यार्थ्यांची चमू ही अवकाशात आपल्या उपग्रह सोडण्यास तयार झाली. त्यापूर्वी कोविड-19च्या लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांना सॅटेलाइट बनवण्याचे डिझायनिंग आणि कोडिंग याचे विशेष ट्रेनिंग, विशेष प्रशिक्षण शाळेतर्फेच देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना आपला जो अभ्यास होता तो सांभाळत त्यांनी हा अभ्यास इतका चांगल्या प्रकारे केला की त्या रामेश्वरमच्या ह्या टीम मध्ये ह्या विद्यार्थ्यांना 2 उपग्रह तयार करण्याची सुवर्ण संधी तिथे मिळाली होती. या सर्व उपक्रमाची माहिती तसेच शाळेने घेतलेली ही झेप सर्व जनसामान्यांपर्यंत माहिती व्हावी, सर्व जनसामान्यांना माहीत असावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गिरीशजी माळपांडे यांनी एका पत्रकार परिषदेचे रामेश्वरम फाउंडेशनचे सचिव श्री मिलिंद चौधरी यांच्यासोबत आयोजन केले होते. त्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेचे हे थेट प्रक्षेपण. नमस्कार, मी मिलिंद चौधरी. मी जनरल सेक्रेटरी आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा. ही जी संस्था आहे ही कलाम कुटुंबियांची संस्था आहे आणि आम्ही याचे व्हॉलेंटरी काम करतो. ऍक्च्युली मी व्यावसायिक आहे आणि हे सामाजिक कार्य आम्ही व्हॉलेंटरीली करत असतो. आता ही जी संस्था आहे ही कलाम कुटुंबियांनी कलाम सरांचे स्वप्नपूर्तीसाठी सुरू केलेली संस्था आहे. आपल्या संस्थेतर्फे आपण विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो. त्यात शैक्षणिक उपक्रमांवरती आपला अधिक जास्त भर असतो. कारण की कलाम सरांचं म्हणणं होतं की जर विद्यार्थी सशक्त झाले तर हा देश सशक्त होईल आणि म्हणून आपला जास्तीत जास्त भर जो आहे तो शैक्षणिक प्रकल्पांवरती अधिक असतो. आता हा जो प्रकल्प आहे आता जो आपला प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाचं जे नाव आहे ते आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021 असं या मिशनचं नाव आहे. आता या मिशन मध्ये आपण करतो काय आहोत तर आपण 100 उपग्रह बनवतोय. कुठले 100 उपग्रह बनवतोय तर आपण फेमटो सॅटेलाइट बनवतोय. तर फेमटो सॅटेलाइट म्हणजे काय तर फेमटो सॅटेलाइट म्हणजे सगळ्यात छोटे लहान उपग्रह. तर लहान म्हणजे किती लहान, आपण भारतामध्ये किती लहान उपग्रह बनवतोय तर आपण एक जागतिक विक्रम करतोय आणि त्यामध्ये जे उपग्रह बनवतोय आपण त्याचं वजन आहे 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम आणि ह्या उपग्रहांची खासियत अशी आहे की हे उपग्रह संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदेशी म्हणजे चीनी चालेला नाही. सर्व जे भाग आहे ते भारतात बनवलेले आहे. फक्त काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे ते बाहेरून आणले. बाकी संपूर्ण असेंब्ली ही भारतात आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे. म्हणून याला आपण म्हणतो की हा जो आहे हा आत्मनिर्भर भारतचा जो प्रकल्प आहे तर त्याला आपण कसं म्हणू शकतो. आता म्हणून दक्षिण भारतातला एक ग्रुप आहे त्या मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने आपल्याला महापालिकेची मुलं, जिल्हा परिषदांची मुलं, आदिवासी मुलं, धारावीतली मुलं यांचा सहभाग आपल्याला मोफत करून घेता आलाय. आता आपण 2 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान एक ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं होतं. ऍक्च्युली सुरुवातीला हा प्रकल्प पूर्ण चेन्नईमध्ये होणार होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मुलांना चेन्नईला घेऊन जाणं रिस्की असल्यामुळे
आम्ही ऑनलाईन सेशन प्रशिक्षण ठेवलेलं होतं आणि त्याचे 2 तारीख ते 7 तारीख असे आपण 6 सेशन घेतलेले होते. सर, एक कलाम साहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फाउंडेशन मार्फत एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्रकारची नोंद होत आहे आणि तुमच्या संस्थेमधील 10 विद्यार्थी 2 प्रकारचे संशोधन त्यामध्ये त्यांचे आहे आणि एक जळगावकरांसाठी मोठी उपलब्धी आहे. तर या फाउंडेशनशी नेमकं तुमचा संपर्क कसा आला आणि तुम्हाला ही उपलब्धी कशी मिळाली? याचं खरं तर श्रेय म्हणजे शाळेलाच आहे. कारण का की शाळा आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं श्रेय मुलांना. कारण आपल्या शाळेतले मुलं प्रत्येक बाबतीत जो इनिशिएटिव्ह घेतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी जशा पद्धतीने झेंडा रोल आहे त्याच्यामुळे शाळेचं नाव इतकं मोठं झालेलं आहे की हे बाहेरच्या त्याच्यातले लोक स्वतःहून शाळेकडे आकृष्ट होतात. हा मेसेज ॲक्च्युअल माझ्याकडे खूप अगोदर येऊन पडला होता, परंतु ते व्हॉट्सअपवरचे एवढे मेसेजची गर्दीत तो बघितला गेला नाही आणि नेमका 3 दिवस अगोदर तो मेसेज माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर लगेच मी त्याचे जे सचिव आहेत मिलिंद चौधरी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर मग सगळी पूर्ण सिलेक्शनची आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि मात्र हे या निमित्ताने आपला आग्रह असा होता की या सॅटेलाइट बनवण्याच्या निमित्ताने सॅटेलाइटचं डिझायनिंग, पण ते सॅटेलाइटचं म्हणून नव्हे तर एकंदरीत सगळं मेकॅनिकल डिझायनिंग, त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सॉफ्टवेअर त्याच्यात जे भरायचे आहेत त्याला म्हणतात कोडिंग. हे कोडिंगचं जे काम आहे हे सगळ्या मुलांना याच्या बेसिक गोष्टी एकदा इथून माहीत करून जर ते त्या चेन्नईला ठरला होता ॲक्च्युअली पहिल्यांदा याचा वर्कशॉप, तर तिथे पोहोचतील त्याच्यापूर्वी पूर्ण प्रिपेअर असावेत. म्हणून त्यांच्याकरता इथे शाळेमध्येच आपण त्यांच्याकरता एक जवळपास 1 महिनाभर इथे पूर्ण वर्कशॉप डेली 1 तास, विशेषतः यातली बरीच मुलं 10वीची आहेत तरी देखील त्यांनी त्यांचा अभ्यासाचं प्रेशर न येऊ देता त्याच्यात सहभाग घेतला आणि सगळ्या यांनी बेसिक गोष्टी इथे शिकून घेतल्यात. त्याचा दुसरा फायदा असा झाला की त्यांच्या ज्या निकष ठरले होते त्याच्यामध्ये 10 जणांची एक टीम आणि प्रत्येक टीम एक सॅटेलाइट बनवणार असं त्यांचं नियोजन होतं. परंतु आपली मुलं ही वेल प्रिपेअर्ड होती, त्यांच्या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांच्या तयार झालेल्या होत्या. ही गोष्ट त्या त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, संघटक आहेत फाउंडेशनचे, त्यांच्या लक्षात आलं की अरे मुलं खूप तयार आहेत. तर त्यांनी बाकीच्या सगळ्या टीमला एक सॅटेलाइट आणि आपल्या शाळेच्या टीमला 2 सॅटेलाइट बनवायची संधी दिली आणि त्याप्रमाणे मग यांनी 2 सॅटेलाइट बनवले. एक D11 असे 2 सॅटेलाइट या मुलांनी असेंबल केले प्रत्यक्ष तिथे. त्याच्यामध्ये सगळं ते कोडिंग केलं आणि आता ते सॅटेलाइट या 7 फेब्रुवारीला लॉन्च केले जातील रामेश्वरमहून. याचं लाईव्ह या मुलांना त्यांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे, शाळेच्या याच्यावर दिसणार आहे. मात्र शाळेने त्याच्या पुढचं पाऊल उचलायचा निर्णय घेतला आहे आणि शाळेच्या बाहेर ग्राउंडवरती आपण मोठा LED स्क्रीन लावून याचं लाईव्ह प्रक्षेपण करतो आहोत. आणि आत्ताच तुम्ही मुलांशी बोलताना जे काही सांगितलं की याचं MCN वरती देखील लाईव्ह प्रक्षेपण करतात. त्यामुळे पूर्ण परिसराला एक निश्चितपणे गौरवाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. कारण आपल्यासारख्या सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या छोट्याशा गावातल्या विद्यार्थ्यांनी अटकेपार नव्हे तर आशिया लेवलवर नव्हे तर जागतिक लेवलवरती एवढं मोठं नाव आपलं स्वतःचं कोरावं, त्यानिमित्ताने शाळेचं नाव हवं. त्यामुळे हा पूर्णच परिसराकरता अभिमानाचा विषय. आता तो सगळ्या लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न MCNच्या माध्यमातून होणार आहे. त्या दिवशी आपण सकाळी 10:30 वाजता याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू होईल. परंतु या सगळ्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही आहे की ही मुलं या निमित्ताने यांच्यामध्ये हा जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला हा बाकीच्या मुलांना देखील बूस्ट करेल, प्रेरित करेल की येस, इतक्या छोट्याशा गावातून जर मी हे सगळं करू शकतो. मी या मुलांशी बोलताना नेहमी सांगत असतो, विजय भाटकरचं उदाहरण यांना नेहमी देतो की जो मूर्तिजापूर तालुक्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होता आणि त्यांनी सुपर कॉम्प्युटर बनवला. तर हे त्यांना शक्य झालं तर आपल्याला अशक्य नाही. ही भावना आता या मुलांकडे बघून आपल्या परिसरातल्या बाकीच्या मुलांमध्ये निश्चितपणे येईल आणि निश्चितपणे या पूर्ण परिसराच्या अपग्रेडेशन करता पुढच्या जनरेशनचा याचा निश्चितपणे उपयोग होईल आणि तो व्हावा. हाच खरं म्हणजे या सगळा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यामागचा उद्देश होता. आणि अर्थातच शाळेच्या निमित्ताने जे काही संपर्क झाला त्या संपर्कामुळेच त्या फाउंडेशनशी आपण थेट कनेक्ट होऊ शकलो. अन्यथा ही संधी इतकी सहज सोपी नव्हती, परंतु या मुलांच्या नशिबात ती होती असे म्हटलं चालेल. त्यामुळे त्यांना ती मिळाली. आणि त्यापेक्षा महत्वाचं की त्या संधीचं या मुलांनी सोनं केलं. काकू, आता जे हे सगळे मुलं
ऑफकोर्स तुम्ही पेरेंट्स आहेत, सगळ्यांचे मुलं एकच आहे. तर हे जे आता या उपक्रमात एवढा मोठा पार्ट, त्या उपक्रमाचा पार्ट झाले, तर एक पेरेंट म्हणून तुम्ही काय फील करताय? खरं नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हा जो इंटरनॅशनल डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचा हा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्या भारतातले जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि या 1000 विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जामोद सारख्या छोट्याशा तालुक्यातले माझा एक मुलगा भूषण सतीश देशमाने हा त्याचा एक भाग आहे. याचा मला खरंच खूपच अभिमान वाटतो. आणि हा त्याला लहानपणी तो छोटा असताना, नर्सरीत असताना, KG1 मध्ये असताना असं म्हणायचा की मी मोठा होऊन सायंटिस्ट बनणार. आणि त्याचे ते बोबडे बोल आज पूर्ण होताना मला खूप आनंद होत आहे. कोरोनासारखं एक मोठं पॅन्डेमिक होतं आणि त्याच्यात मग तुम्ही स्वतःची आणि त्याची तयारी मनाची कशी केली की तुला जायचंय बाबा, किंवा काय, कशा प्रकारे तुम्ही स्वतःला तयार केला? नाही, जर आपलं ध्येय जर हे नक्की असेल आणि सहकार्य करणारी आपली जी शाळा आहे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद, तर यांना माझे खूप खूप धन्यवाद आहे की यांनी अशी संधी आमच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली. आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. छोट्यातली छोटी गोष्ट असो की मोठ्यातला मोठा प्रोजेक्ट असो, त्यासाठी मुलांची पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी ही या शाळेचीच आहे. आमचा तरी थोडासा खारीचा वाटा आहे, पण सिंहाचा वाटा हा या संस्थेचाच आहे. खूप सारे पेरेंट्स असतात जे मुलांना सपोर्ट करत नाही, म्हणजे एक एम वेगळं असतं आणि पेरेंट्स वेगळं ठरवून ठेवतात की तू हेच बनायचं, तू हेच करायचं. तर तुम्ही त्या पेरेंट्सला काय मेसेज द्याल? क्वचितच असे असतील, पण आजचं हे न्यू जनरेशन आहे. आणि आपण एवढे सर्व टीव्हीवर सुद्धा प्रोग्राम वगैरे होतात, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही मुलांना आणि पालकांमध्ये सकारात्मकच बदल झालेला आहे की जे विद्यार्थी म्हणतील, जे आपले मुलं म्हणतील, त्या दृष्टीने आता सध्या पालक पाऊल टाकत आहेत. प्रांजल या उपक्रमाचा पार्ट झालाय आणि असं प्रत्येक ग्रामीण भागातला विद्यार्थी याचा पार्ट झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी या अगोदर फक्त टेलिव्हिजनवरती, न्यूजपेपरवरती, रेडिओवरती सुरुवातीला अशा प्रकारचं काही असते, अशा प्रकारचे काही सॅटेलाइट तयार होतात किंवा खूप मोठ्या शहरामधले जे सायंटिस्ट असतात, मोठमोठ्या सिटीमधले जे मुलं असतात इंटरनॅशनल पुढचे, तेच असं काही करू शकतात फक्त ऐकलं होतं. परंतु सरांनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केला, 1-2 वेळा माझा कॉन्टॅक्ट होऊ नाही शकला माझ्या कामामुळे, पण तिसऱ्यांदा मी जेव्हा शाळेमध्ये आलो आणि सरांनी मला या सर्व उपक्रमाबद्दल माहिती दिली, तेव्हा मी सरांना लगेच एका शब्दात त्याला होकार दिला. आणि मुलांना एवढी मोठी संधी एवढ्याशा छोट्याशा गावामधनं जर मिळणार असेल तर ही खरोखर जळगाव जामोद तालुक्याकरता कौतुकाची बाब आहे असं मला वाटतं. आज अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन एक उपक्रम राबवला जात आहे. आणि एक अभिमानाची बाब आहे की आपल्या कॉन्व्हेंटमधील तुम्ही विद्यार्थी एका प्रकारचं काही उपग्रह तयार करताय. नेमकं ते उपग्रह कसा असावा, त्याची माहिती काय, नेमकं त्याचे फायदे काय होतील, याबद्दल काय तुम्ही काय सांगू शकता? हमने 4x4x4 का एक सैटेलाइट बनाया था क्यूब शेप का, जिसके अंदर हमारा जो सेंसर था वो DHT सेंसर था, जो ह्यूमिडिटी का बारे में बताता था, टेम्परेचर के बारे में बताता था. और वो सेंसर मतलब ऊपर जाएगा, अपने को ह्यूमिडिटी के बारे में बताएंगा, टेम्परेचर के बारे में बताएंगा. तो हमने कि नहीं ऑनलाइन वर्कशॉप्स भी 6 दिन के किए थे, ऑफलाइन एक वर्कशॉप किया था जहाँ पे हर एक ग्रुप के पास में आके उन्होंने समझा के दिया था कि इसकी क्या जरूरत है, क्यों कर रहे हैं, ये सेंसर्स क्यों लगाए हैं. वहाँ पे हमने टेस्टिंग भी की थी, जिससे हमें पता चला था कि ह्यूमिडिटी मतलब इतना मिलेगा हमें और टेम्परेचर हमें इतना मिलेगा. तो इन सब से मतलब हमारा उन्होंने एक मोटिवेशन हमें दिया, हमको प्रोत्साहित किया कि हमें अपनी अपॉर्चुनिटीज भी ग्रैब करनी चाहिए, कैप्चर करनी चाहिए. और इस सब इसमें उन्हें हेल्प की हमारी, और उन्हीं के प्रोत्साहन की वजह से हम इतने बड़े प्लेटफॉर्म पे पहुंच सके. हमारी स्कूल की भी बहुत हेल्प थी, हम उनके लिए भी बहुत ग्रेटिट्यूड है. और इतने बड़े प्लेटफॉर्म में पहुंच के वर्ल्ड रिकॉर्ड में नाम बनाना, इंडियन रिकॉर्ड में, एशियन रिकॉर्ड में, इन सब रिकॉर्ड्स में हमने हमारे नाम कमाए. मी या प्रकारचे 5 विद्यार्थी एका टीममध्ये एकत्रित झाला, तर तुम्ही 5 विद्यार्थी म्हणजे सिलेक्ट कसे केले की कोण असावं आपल्या ग्रुपमध्ये, नेमकी सिलेक्शन कसं केलं गेलं? म्हणजे शिक्षकांनी केलं की तुम्ही मित्र म्हणून सिलेक्शन केलं? नहीं, टीचर्स लोगों ने हमारा नाम दिया. टीचर्स लोगों को दिखा कि हमारे अंदर इतना पोटेंशियल है करने के लिए, और इसीलिए हम वहाँ पे पहुंचे. निवड करतो. बोल शकता थोडं?
आमच्या सेन्सरचं नाव DHT11. त्याच्यामध्ये आम्ही एक कंट्रोलर बोर्ड लावला, त्याला त्या सेन्सरशी कनेक्ट केलं आणि तिथे प्रोग्राम टाकलेला होता. त्याच्यामध्ये तिथे आम्ही त्या सेन्सरच्या बाजूला तेवढी ह्युमिडिटी आणि टेम्परेचरचं सेन्स करून पाहिलं, त्याला PCC कनेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये किती व्हॅल्यूज दाखवतात हे आम्ही एक्सपेरिमेंटली करून पाहिलं तिथे. या प्रकारचा असा उपग्रह तयार करणं हे तुमचं एक सर्वांचं होतं की तुम्हाला हे समजा संस्थेमार्फत सांगितलं की याच्यावर तुम्ही वर्क करायचं? हां, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हे सेन्सर, तुम्हाला हे सेन्सर आहे आणि तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे. तर एक जळगाव सारख्या एक ग्रामीण भागात या संस्थेमार्फत या प्रकारचे उपक्रम राबवता, तर खरंच या संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही इथं शिकता तर खरंच आम्हाला खूप चांगलं वाटतं, कारण आम्ही जर या स्कूलमध्ये नसतो तर आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली नसती. आम्ही याच्यासाठी खूप थँकफुल आहे आमच्या शाळेत. याचं श्रेय कोणाला देसाल तुम्ही? माळपांडे सरांना. तिथे जे ऑनलाईन वर्कशॉप्स झाले त्याच्या आधी पण आम्हाला शाळेमध्ये ट्रेनिंग दिलेलं होतं. जवळपास 1 महिना आम्हाला स्कूलमध्ये पण ट्रेन केलं त्या सॅटेलाइट्सबद्दल. ओके, बोलतो जो आहे आमचा जो सॅटेलाइट आहे हा जगातला सगळ्यात कमी वजनाचा सॅटेलाइट आहे. म्हणजे त्याचं जे वजन राहील ते 25 ते 80 ग्राम याच्यामध्ये राहील आणि त्याची जी साईज आहे ती 4x4ची आहे. आणि आमचा हा जो सॅटेलाइट आहे त्याचा पूर्ण श्रेय जो जातो तो आमच्या प्रेसिडेंट सरांना जातो, रिस्पेक्टेड गिरीशजी मारपांडे सर. ज्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. ते नेहमी सतत याच्यासाठी असतात की आम्हाला काहीतरी नवीन अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे आणि आमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे हे खरं तर त्यांच्याचमुळे बाहेर येते. आणि ते नेहमी आम्हाला सतत सांगत असतात की अपॉर्च्युनिटी हे तुमच्याकडे स्वतःहून कधीच चालत येणार नाही. तुम्हाला स्वतः तुमच्या पायावर उभं राहून तुमच्या अपॉर्च्युनिटीकडे जाऊन तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार आहे. आणि ही जी सर्व गोष्ट आहे ही शिकवण आम्हाला नेहमी आमचे प्रेसिडेंट सर देत राहतात. आमच्या शाळेतले जेवढेही शिक्षक आहे आम्हाला सतत ही शिकवण देतात. म्हणून हे जे सॅटेलाइट आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, याचं पूर्ण क्रेडिट आमच्या शाळेला जातं, आमच्या प्रेसिडेंट सरांना जातं व आमच्या टीचर्सला जातं. नंतर आमचे पॅरेंट्स होते ज्यांनी एवढ्या मोठ्या पॅन्डेमिक कोविड-19च्या डिसीजमध्ये सुद्धा आम्हाला तिथे जायची परवानगी दिली. त्यांनी आम्हाला खूप एनकरेज केलं आणि आम्ही या सगळ्यांसाठी खूप थँकफुल आहेत. आणि हा खरंच एकदम खूप म्हणजे जगात वर्ल्ड रेकॉर्डचा इव्हेंट होता, हा इंडियन रेकॉर्डचा इव्हेंट होता, एशियन रेकॉर्डचा इव्हेंट होता, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा इव्हेंट होता आणि एसेटिक बुक ऑफ रेकॉर्डचा पण इव्हेंट होता. हे सगळे 5 रेकॉर्ड आम्ही बनवले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आम्ही जळगाव अशा छोट्याशा तालुक्यामधले विद्यार्थी असून आम्ही एवढ्या मोठ्या याच्यावरून गेलो आणि आम्हाला ही संधी भेटली. हे फक्त आमच्या सरांमुळे भेटली, आमच्या शाळेमुळे भेटली आणि आम्हाला आमच्या शाळेवर खूप अभिमान आहे. आणि जसं आम्ही जो सॅटेलाइट बनवला तो सगळ्यात कमी वजनाचा होता आणि जगात तो सर्वात कमी वजनाचा होता. आणि त्याच्यामध्ये BMP सेन्सर होतं. त्याच्यामध्ये आम्ही प्रेशर, अल्टिट्यूड आणि टेम्परेचर ह्या तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करू शकणार होतो. आणि हे कॅल्क्युलेट करून हे जे इस्रोचे सायंटिस्ट आहे त्यांना आम्ही ती इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे आपल्या जे फार्मर लोक आहे, जे शेतकरी आहे, त्यांना पण हे मदत व्हावी याची. आणि जे वेदर फोरकास्टिंग वाले रिजन आहे त्यांना पण याची मदत व्हावी. ऍक्च्युअली हे सगळं काही एका ड्रीम सारखं आहे. आम्ही याचा अगोदर असा विचार पण नाही केला होता की एखादे 15-16 वर्षाचे मुलं जाऊन एखादं सॅटेलाइट बनवतील. हे एक ड्रीम सारखं होतं, पण मला असं वाटतं आहे आज ते पूर्ण झालं. आणि जे आपण फक्त ऐकत होतो वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड, हे फक्त ऐकत होतो, हे आज पूर्ण विद्यार्थी मिळून म्हणजे सगळ्यांकडून हे पूर्ण झालं. ही खूप मोठी गोष्ट आहे. माझं नाव प्रणित विलास हागे आहे आणि मी जे सॅटेलाइट बनवलेलं आहे ते 4x4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचं आहे. हे जगातलं सगळ्यात लाईटेस्ट सॅटेलाइट आहे. आम्ही याच्यामध्ये आम्ही आहे की नाही जमिनीवरून 100 सॅटेलाइट अंतरिक्षमध्ये सोडणार आहे आणि पूर्ण सॅटेलाइट हे आम्ही लाईट हेलियम बलून याद्वारे सोडणार आहे. या सॅटेलाइट सोबत आम्ही खूप सारे सेन्सर लावलेले आहे आणि जे पण 100 सॅटेलाइट आहे, हर एका सॅटेलाइटमध्ये डिफरंट सेन्सर आम्ही लावलेलं आहे. आणि हे जे पूर्ण हे आहे सॅटेलाइटचं जे पूर्ण वजन आहे जे आम्ही कंबाईन करून घेतलेलं आहे हे लगभग 5 किलोचं होणार आहे. आणि त्यातलं हर एक सॅटेलाइटचं लगभग वजन 50 ते 80 ग्रामच्या मध्यात असणार आहे.
आणि याच्यासोबत आम्ही काही सीट्स पण पाठवणार आहे, ज्याने आम्हाला माहिती पडेल की अंतरिक्षमध्ये गेल्यावर त्या सीट्सवर अल्ट्राव्हायोलेट रेजच्या काय रिॲक्शन होतात आणि ते सीट्स आम्ही येऊन मग खाली ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटना देणार आहे आणि तिथं ते त्यांच्यावर रिसर्च करते. अंजल दुगाने, हे सर्वात मोठी गोष्ट आहे की आमचं नाव एका वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिलं जाणार आहे. कारण कोणी कल्पना नव्हती केली असणार की जळका जमनमधल्या एका छोट्याशा शहरातले काही मुलं यांचं नाव गिनीज बुक मधल्या एका पुस्तकामध्ये लिहिलं जाणार. हे आपण पेपरमध्ये टीव्ही मध्ये ऐकलेलं असतं की मुलांचे नाव लिहिलं गेले, कोणी काही मोठं कार्य केलं त्यांचं नाव लिहिलं गेलं, पण आता आपल्या गावातल्या मुलांचे नाव सुद्धा लिहिलं जातील. आता जे सॅटेलाइट आहेत हे वर जातील हाय अल्टिट्यूड सायंटिफिक हेलियम बोलून. हेलियम हा सर्वात म्हणजे लाइटेड गॅस असतो, म्हणून तो वस्तूला हवेत नेऊ शकत असतो. आता हा गॅस भरल्यानंतर ते हाईट जातील हाईट ते असणार 35,000 मीटर, म्हणजे 35 किलोमीटर इतक्या उंचीवर ते जाणार. इतक्या उंचीवर आपली एक ओझोन लेअर असते, ती जी लेअर असते ना, सूर्यापासून जे हानिकारक किरण आहेत ते आपण अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतो, त्याच्यापासून आपल्याला ते वाचवत असते. पण आपण जे पोल्युशन करतो गाड्यांपासून, त्याच्यामुळे ते आता डिस्ट्रॉय होत चालले आणि त्याच्यात होल्स पडत आहेत. ते होल्स किती पडत आहेत, त्याच्यावर किती डिस्ट्रॉय झालेले आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण जे सॅटेलाइट पाठवणार आहोत. आणि तिथे वर उंचीवर किती प्रेशर असणार. आमचा एक म्हणजे जे सॅटेलाइट होता त्याच्यामध्ये एक सेन्सर होतं BHT-11, म्हणजे बॅरोमेट्रिक सेन्सर होतं ते म्हणजे आजूबाजूचा प्रेशर होता हे कॅल्क्युलेट करणार, म्हणजे तितकी हाईटवर किती प्रेशर राहणार हे ते सांगणार. आणि आणखी एक होतं की हाईट किती असणार, अल्टिट्यूड किती असणार हे कॅल्क्युलेट करणार. आणि याचं पूर्ण श्रेय माडपांडे सरांनाच जातो, कारण की त्यांच्यापासून आम्ही इतके उंचीपर्यंत पोहोचू शकलो. थँक्यू. माझं नाव भूषण देशमाने आहे. मी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचा विद्यार्थी आहे. मी APJ अब्दुल कलाम स्पेस पेलोड क्यूबच्या 2021 याचा मी पार्टिसिपंट आहे. आणि मला खूप चांगलं वाटतं की मला ही संधी मिळाली की मी एका गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या बुक्समध्ये आमचं नाव कोरलं जाणार आहे. ही खूप मोठी संधी आमच्यासाठी होती. आम्ही जे सॅटेलाइट बनवलेलं आहे ते खूप छोटं आहे आणि ते आपल्या देशाच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आणि ही आमच्या फ्युचरकडे वळण्याची एक मोठं पाऊल म्हणून हे ठरलेलं आहे. आम्हाला ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे किंवा आम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे, आम्हाला तो विषय या प्रोजेक्ट थ्रू जपता आलेला आहे. आणि मला असं सांगा वाटतं की जेव्हा आम्ही नागपूरला त्या सेशन आणि सॅटेलाइट बनवायला गेलो होतो तेव्हा असं ठरलं होतं की प्रत्येक स्कूलच्या 10 विद्यार्थ्यांच्या टीमला एक सॅटेलाइट देण्यात येईल. पण त्यांना आमच्या स्कूलमध्ये एक वेगळी कॅपेबिलिटी वाटली आणि त्यांनी आमच्या स्कूलला 2 सॅटेलाइट बनवायसाठी अलॉट केले. आणि त्यात सुद्धा जे दुसरं सॅटेलाइट होतं ते SD कार्ड म्हणून ते डेटा स्टोअर करणार होतं. म्हणजे जर पुढे चालून कधी 10 किलोमीटर नंतर जर त्याची लिंक जर खालच्या ग्राउंड स्टेशनची जरी चुकली तरी त्या SD कार्ड मध्ये वर जाऊन त्याचा जो डेटा जे टेम्परेचर पुन्हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे जे ते मोजणार आहे ते त्यात स्टोअर राहणार आहे. आणि हा जो सॅटेलाइट जो आम्ही बनवलेला आहे किंवा आम्ही जे सेन्सर त्यामध्ये आम्हाला जे शिकवलं होतं त्या सेन्सरचे प्रत्येक छोट्यातले छोटे पार्ट आम्हाला सेशन थ्रू एक्सप्लेन केले होते. आणि जेव्हा तो सॅटेलाइट वर जाईल तेव्हा तो डाटा सगळा तो कलेक्ट करेल आणि जो सॅटेलाइट आमच्या टीमने बनवला होता तो त्या पूर्ण स्पेस मिशन मधल्या जे इम्पॉर्टंट म्हणजे जे जास्त महत्वाचे जे सॅटेलाइट्स आहेत त्यापैकी एक होता.